हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जास्वंद या फुलाची माहिती घेणार आहोत. जास्वंद ही एक फूल देणारी बहुवार्षिक वनस्पती आहे. त्याला हरिवल्लभ, जयपुष्पी, रक्तपुष्पी, रुद्रपुष्पी, जपा, अरुणा, जासूम, जवाकुसुम, रोझेला, जमैका, सॉरेल, शूफ्लॉवर, चायना अशी नावे आहे. भारतातील जास्वंदी ही बहुधा झुडूप स्वरूपात असते. जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसला तरी ही वनस्पती बरीच लोकप्रिय आहे. साहजिकच हे फुलझाड अनेक घरांच्या सभोवताली दिसून येते. जास्वंदीचे श्वेत, लालबुंद, पितळरंगी, भगवी, गुलाबी किंवा जांभळी फुले सार्वजनिक उद्यानात उठून दिसतात. जास्वंदीच्या फुलाचे बाह्य स्वरूप आकर्षक असते. मधमाशा, फुलपाखरे आणि काही पक्षी या फुलांकडे आकर्षित होतात. पण हे फूल फार काळ टिकत नाही. सकाळी टवटवीत सौंदर्य उधळणारे हे फूल संध्याकाळी मलून दिसते असे म्हटले जाते. श्री गणेशाला इतर फुलांपेक्षा जास्वंदीचे फूल प्रिय आहे. जास्वंदीच्या फुलाचा उपयोग केस धुण्यासाठी होतो. जास्वंदीचा अर्क घातलेले केशतेल जंबाकुसुम म्हणून प्रसिद्ध आहे. शॅम्पूमध्ये एक घटक म्हणून जास्वंदीच्या पानांचा, फुलांचा अर्काचा समावेश होतो. इजिप्तमध्ये लघवी साफ होण्यासाठी डायुरेटिक मूत्र म्हणून वापरतात. इराणमधील वैद्य रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी एक घटक म्हणून त्याचा वापर करतात. ही वनस्पती एक सौम्य रेचक म्हणून उपयोगात आहे. पोट साफ करण्यासाठी तर काही देशांमध्ये चक्क भाजी करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. अनेक महिला फुलांमधील नाना विविध रंग सरबतासाठी किंवा जाम जेलीसारख्या उपयोगातील खाद्यपदार्थांमध्येही वापरतात. जास्वंद झाडावरती एक कविता. हिरव्यागार पानातून डोकावते लाल, निसर्गाच्या गालावरती जणू गुलाबाची लाली. पंचपाकळ्या तो घेरा, मध्यभागी तो तुरा, भक्तीच्या मार्गाचा तूच सोबती खरा. कधी क्षेंदरी कधी पांढरी, विविध तुझे रंग, तुला पाहताना मन होई निसर्गात दंग. दवबिंदूच्या माळा लेवून सकाळी तू हसतेस, बाप्पाच्या त्या चरणापाशी आनंदाने बसतेस. रूप तुझे साधे भोळे तरी मनाला भावते, जास्वंदाच्या सौंदर्याने बघा पाहिजे बाग कशी हसते.